आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज आवडीच्या केळीच्या बागेत विनायक आणि त्याचा साथीदार स्वप्नील उर्फ गोट्या हा काय कामकाज करत आहे हे आपण पाहूया। विनायक आप्पा जरा आजची माहिती सांग बघू जरा। आज केळीला आपण डोस घेतलेला आहे आळवणीचा। त्यामध्ये 0050 4 किलो, अमोनियम सल्फेट 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो। केळीचा बुंदा फुगण्यासाठी आपण हा डोस घेतलेला आहे। ओके, हां कुठलं दाखव बघू जरा। 0050 हे मॅग्नेशियम ओके आणि अमोनियम सल्फेट ओके घेतलेला आहे। हां छान, म्हणजे थोडक्यात केळीचा बुंदा मोठ्या होण्यासाठी ही घ्यावं लागतं। बर ठीक आहे। बरं अजून काय तुला सांगायचं आपल्या केळीच्या बाबतीत? काय नाही, मागच्या वेळी सांगितलंय सगळं व्हिडिओ मध्ये आणि इथनं पुढचं सांगत जाई नाही। ओके थँक्यू। अशा प्रकारे स्वप्नील ना तो हां स्वप्नील आणि विनायक यांनी प्रत्येक केळीच्या बुंद्याला या सांगितलेल्या लागवडीचा डोस आळवणी घ्यायचं कामकाज सुरू केलेले आहे। दोघेही आता कामाला लागलेले आहेत, त्यांना आपण धन्यवाद देऊया। आणि आपण आपल्या नेहमीप्रमाणे केळीच्या बागेत आले की जाता जाता जी काही एखादी गोष्ट असेल तर ते तुम्हाला सांगणे हा माझा एक रूट मी ठरवून घेतलेला आहे। अशा प्रकारे हे केळीचे बुंदे मोठं व्हायचं कामकाज सुरू आहे। एक 2-3 आठवड्यामध्ये आपली केळी वेन करायला लागेल। त्यानंतर आपण केळीचा घड बाहेर पडेल। म्हणजे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची काळजी घेतो त्याप्रमाणे शेतातील कोणत्याही पिकाची काळजी घ्यावी लागते। रोगराईपासून या पिकांना सांभाळावं लागतं। शेतकऱ्याला खूप कष्ट घ्यावं लागतं। हे पहा काय आता पिवळी पानं दिसायला लागलेली आहेत। ही पानं जी आहेत ही निर्जीव आहेत, तर ही देखील पानं 2 दिवसात काढण्याचं कामकाज त्या येणाऱ्या कंपनीच्या साहेब लोकांनी विनायकला सांगितलेलं आहे। विनायकची समजूत होती की पानं कापायला नकोत, पण त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा प्लॉट आपण डेमोसाठी घेतलेला आहे, त्या दृष्टीनं ही पिकलेली वाळलेली पानं आहेत पिवळी पडलेली ती देखील काढून बाग स्वच्छ करा। हा पहा लाजवट मुलगा कशा प्रकारे तो कामकाज करत आहे। हा 2 प्रकारची कामं करतो। एका कंपनीमध्ये देखील तो सर्व्हिसला आहे। 4-12ची ड्युटी असल्यामुळं सकाळी 9-1च्या ड्युटीवर तो आलेला आहे। हे पहा अशा प्रकारे हे आळवणीचं कामकाज सुरू आहे। जाता जाता बिरबल बादशाहची एक गोष्ट आपण पाहूया, कारण आजकाल अनेक मालिकांच्यामध्ये बिरबल बादशाहचे करमणुकीचे काही क्षण दाखवले जातात। त्यातीलच एक गोष्ट आहे खिचडी पकती है। बादशाहच्या कानावर अशा काही गोष्टी येतात की जो कोणी राजवाड्याच्या जवळील तलावात थंडीच्या दिवसामध्ये रात्रभर पाण्यात उभा राहील त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल, अशा प्रकार हा फतवा काढला जातो। कोणी थंडी मी म्हणत असती बर्फासारखी कडक थंड पाणी असतं, त्याच गावातील राज्यातील एक गरीब माणूस ते पैज ती शर्त स्वीकारतो आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे तो त्या तलावामध्ये रात्रभर उभा राहतो। सकाळी ठरलेल्या वेळेनंतर त्याला बाहेर घेतलं जातं। तो अगदी गारठून गेलेला असतो, कुडकुडत असतो आणि त्यानं ती पैज जिंकलेली असते। पण काय विघ्न संतोषी लोक असतात, ते म्हणतात महाराज ह्याला बक्षीस देऊ नका। तर महाराज विचारतात का? अहो तुमच्या राजवाड्यातील जी काही लाईट होती त्याची उष्णता त्याला मिळत होती, त्यामुळं त्यानं ही शर्यत काही जिंकलेली नाही, त्याला बक्षीस देऊ नका। चुगलीखोर लोकांचं बोलणं ऐकून बिरबल मनातल्या मनात विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी बिरबल काय करतो, त्या तलावाच्या काठापाशी एक खांब असतो, त्या खांबावर त्याने खिचडी ठेवलेली असते उंचावरती आणि खाली धकटी पेटवलेली असती, जाळ केलेला असतो। मध्यरात्री बादशाह येतो फिरत फिरत पाहतो तर बिरबल
जाळ घालत असतो आणि वरती टोकाला खिचडी शिजत असती. अशा प्रकारे बिरबल विचारतो, बिरबल करत असतो. बादशाह विचारतो बिरबला, तू हे काय करत आहेस? बिरबल म्हणाला, महाराज खिचडी पकती आहे. बादशाच्या लक्षात आलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं. तर बिरबलानं सांगितलं, महाराज तुम्हाला काही लोकांनी सांगितलं की त्या गरीब माणसानं पैज जिंकलेलं नाही, त्याला खांबावरील उष्णता मिळालेली आहे. तेव्हा या खिचडीला देखील एवढ्या लांबून मी उष्णता द्यायचं काम करत आहे. बघूया खिचडी शिजत्या का ती. मग बादशाच्या डोक्यात प्रकाश पडला की खरोखरच त्या गरीब माणसानं पैज जिंकलेले आहे, त्याला योग्य ते बक्षीस दिलं जातं. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी बादशाची सुचत नसे किंवा बादशाची दिशाभूल केली जात असे त्यावेळेला बिरबल आपल्या बादशाला प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे कृतीतून दाखवून देत असतो. ओके, गोष्ट आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, हॅव अ नाईस डे. जय महाराष्ट्र.